नमस्कार. तर खूप दिवस झालं अथर्व पूर्वी मला मोमोज खायचे असा हट्ट धरून बसलेला आहे. तर म्हटलं ह्या संडेला चला तर आपण घरीच मोमोज बनवूयात. तर मस्तपैकी मैदा तिंबून ठेवलाय. जे सगळे व्हेजिटेबल्स लागणार आहेत. व्हेज मोमोज बनवतोय अर्थात. तर ते व्हेजीस सगळ्या मस्त अशा धुवून घेतल्या आणि मोमोज बनवताना सगळ्यात टफ टास्क काय आहे माहिती का? ह्या सगळे व्हेजिटेबल एकदम असे बारीकशे चॉप करत राहणं. आणि खरं तर हे सॅटिस्फाईंग पण आहे, कारण तुम्ही बघताय काय कलरफुल प्लॅटर दिसतंय हे. तर हे सगळं एकत्र तेलामध्ये परतून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने. आणि सगळा बेस्ट पार्ट ह्याच्यात आहे की याच्यामध्ये लसूण आणि मिरची मिक्स केलेली आहे चांगल्या स्वादसाठी. तर इथे मी आमचूर पावडर ही टाकली आहे. आणि हे जे स्टफिंग आहे ही रेडी आहे. तर मोमोज ना मला दोन प्रकारचे, दोन शेपचेच बनवता येतात. पहिला शेप जो आहे तो म्हणजे आपण मोदक बनवतो तशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि मोदकाचं वरतीची शेंडी आपण काढतो, पण ह्याची तशी नाही, आपण गोल फिरून घ्यायची जेणेकरून ह्याला मोमोजचा लुक येऊन जातो. तर इथे मी मस्त असे कढाईमध्ये पाणी ठेवून ते वाफळायला ठेवलेले आहेत. आणि मस्त इथे तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्याच्या ग्लोपेक्षा मोमोजवरती जास्त ग्लो दिसतोय. मोमोज रेडी आहेत. एक अशी रेड डीप बनवली त्याच्यासोबत खाण्यासाठी. आणि हे पहिल्यांदा पूर्वी आणि अथर्व खातायत. आणि खरं तर ह्या भाज्या खात नाहीत ही लेकरं, पण हे मोमोज इतक्या चवीनं खातायत, बाप रे. तर तुम्ही बघताय आतली जी स्टफिंग आहे ती कशी दिसते, एकदम सॅटिस्फाईंग होतं हे.